की पहा कलीचे महिमान, आ सत्या शरीर जले जन, पापा देती अनुमोदन करती हेळन संतांचे, आईशे या धर्माचे बळ। कोण पवित्र, कोण ज्ञानी, कोण भक्तिमान, कोण काय माहित नाही, पण कलियुगामध्ये दादानो कलियुगानं काय केलं, एक पवित्र अशी गोमाता होती, तिचं एक बछडं होतं, ते जी वासरू होतं ना दादानो ते बैल होता, बैल। ऐका, आणि त्या बैलाकडे पाहिल्यानंतर राजा परीक्षितीनं लांबून दृश्य पाहिलंय, काळकुट्ट माणूस आहे आणि एक गायीच्या डोळ्यातलं पाणी, आणि ते दृश्य पाहिल्यानंतर परीक्षितीनं सांगितलं, खबरदार, कोण आहे? लट 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 कापत होता कलियुग। महाराज मी कलियुग आहे, चालता हूं माझ्या राज्यातून, माझ्या राज्यात का गायीवर अत्याचार करतो मूर्ख, हा राजा जिवंत आहे, मेलेला नाही, आधी तुला माझ्याशी झुंज खेळावं लागेल, तेव्हा तुला ऐका पवित्र गोमातेवर अत्याचार करता येणार नाही। कलियुगाला कळालं, ज्याच्या पूर्वजासाठी जगाच्या मालकाने स्वतःच जीव अर्पण केला 5 पांडवासाठी, त्याचा असणारा हा अंशज आहे परीक्षिती। मग डोक्यात आलं आणि कलियुगाने शरणागती स्वीकारली। महाराज शरणागती, पण 5 पांडवाकडे शत्रू जरी आला ना आणि शरण आला की माफ होतं बरं का, पण कलियुगामध्ये लय उदार होत जाऊ नका। बरेच माणसं तो शिकवतात कलियुगामध्ये दादानो, मनात एक ठेवी जा, होटाव एक ठेवी जा, तरच जग आहे महाराज। परीक्षितीकडे शरण आलेल्या कलियुगाकडे पाहिलं, परीक्षितीने सांगितलं, मूर्खा, हा परीक्षिती जिवंत असताना तू गोमातेवर अत्याचार करतो, एका बैलावर अत्याचार करतो। माय बापानं ती गाय आणि ती जे बैल होतं ती कोण होती माहिती का? गाय होती पृथ्वी, लक्षपूर्वक आहे का? गाय होती पृथ्वी, आणि त्या पृथ्वीचं जे लेकरू होतं का बैल, त्याचं नाव होतं धर्म। मायबापांनो, धर्माचं आणि पवित्र गोमातेचं म्हणजे धर्म आणि पृथ्वी हे मायलेकर आहेत, लक्षपूर्वक आहे का बरं का? हो, मायलेकर आहेत, आणि त्या मायलेकराला दादानो जर आपल्या राज्यामध्ये आपल्या देशात जर खूप त्रास होत असेल तर खरं बोला, आपल्याला भोगावं लागेल का नाही? किती लोक गायीची कत्तल करण्यासाठी गायी दारातल्या ऐकल्या शेतकऱ्यांना, पण माहिती का माझी पवित्र गोमातेच्या अंतःकरणामध्ये 33 कोटी देवता निवास करतात, आणि ज्याच्या दारामध्ये गावरान गायीनं दादानो तो माणूस नाही, तो साक्षात देव स्वरूप माणूस आहे। इतकी पवित्र गोमाता असते। पुढे प्रसंग तुम्ही ऐकणारच सज्जनानो, भगवान श्री कृष्णाने गायीच का चारल्या? पवित्र। आणि खरं बोला, लोकांना आता बैल दारातलं इकले काय घेतलं? ट्रॅक्टर। बोलू जा होय, काही गरज आहे का? बैलाचे पाऊल जेव्हा जमिनीवर पडतात का तेव्हा जमिनीला काय फुटतो? लेकराचा परिश्रम मायला झाल्यानंतर काय होतं? पाना फुटतो का नाही? हे की नाही? गाईचं वासरू गाईकडे प्यायला धावत घेतल्याबरोबर एक हिसका मारू द्या महाराज, आईचं अंतःकरण इतकं द्रवित होतं, इतकं प्रेम पाजर होतो की सर्वस्व शरीरातलं अमृत दादानं वासरासाठी ती पूर्ण स्वार्पण करते। पृथ्वी कोण आहे? गाय आहे। बैल कोण आहे? धर्म आहे। आणि धर्माचं पृथ्वीचं नातं काय आहे? माय लेकराचं नातं आहे। मग खरं बोला, बैल जर धर्म आहे मग दारातला धर्म तुम्ही विकल्यानंतर आणि दारात ट्रॅक्टर आणल्यानंतर किती सुख भोगणार आहेत? जेव्हा त्या बैलाचे पाऊल दादांनो तुमच्या शेतात पडते ना, त्यावेळी शेताला पाना फुटेल आणि उत्पत्ती दादांनो भरभराट होईल। पण शरण आलेल्या कलियुगाला बर का,
सांगितलं कलियुगा मी तुला माझ्या राज्यात जागा देतो, पण तुझ्याकडले गुण सांग. तो म्हणला महाराज सगळे गुण वाईट आहेत पण एक गुण लय चांगला आहे. बरं का महाराज, सगळे गुण चांगले नाहीत, वाईट आहेत, पण एक गुण चांगला आहे. कोणचा? जो मी एकदा इथं आलो ना, माझ्या युगामध्ये जो देवाचं भजन करीन ना, कलियुगा माझे करावे कीर्तन, 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 मस्त आवाज आहे. कलियुगा माझे करावे कीर्तन, कलियुगा माझे करावे कीर्तन. जन नारायण देईल भेटी, जन नारायण देईल भेटी, कलियुगा माझे करावे कीर्तन, कलियुगा माझे करावे कीर्तन, हो कलियुगा माझे करावे कीर्तन, कलियुगा माझे करावे कीर्तन, कलियुगा माझे करावे कीर्तन. राजानं सांगितलं तुझ्याकडे गुण कोणचा आहे? तो म्हणला महाराज कलियुगामध्ये जो कीर्तन करीन का, बस त्याच्यापासून मी दूर राहणार. महाराज परीक्षितीनं 4 ठिकाण दिले बरं का कलियुगाला राहण्यासाठी, आणि ज्या 4 ठिकाणावर जर माणसं गेले तर नक्की बरबाद झाल्याशिवाय राहत नाहीत. नंबर 1 पत्याचा डाव, दूतम पानम. जिथं दूध कशाला म्हणायचं, महाभारत घडलंच नसतं. चांगल्या माणसानं पत्याचा डाव जिथं चालू आहे तिथं जाऊन जास्त वजन मारायचं नाही. कारण मी प्रत्येक माझ्या सर्वस्व असणाऱ्या मित्रांच्या पाया पडून सांगेल, तिथं कोणची माणसं जातात, ज्यांना दुसऱ्याचं धन लुटून आणलेलं असतं का, तिथं जाऊन ती माणसं धन अर्पण करतात. पण कष्टाचा जो पैसा आहे ना दादा, दिवसभर पसीना पसीना केल्यानंतर तो माणूस जाऊन दारू पिऊ शकत नाही, पत्ता खेळू शकत नाही, लेकराला घरी आल्यानंतर काहीतरी खायला घेऊन येईल, पत्नीला सुखात ठेवील. अरे कष्ट करतात, पती पत्नी विचारानं राहतात, त्या घरामध्ये दादानो कलियुग येऊ शकत नाही, तिथं लक्ष्मी नारायण राहू शकतात. दारू पत्ता नका दादानो. चला पुढं. नंबर 2 मदिरा. कलियुगाला जागा दिलेली मदिरा म्हणजे दारू. दारू सारखं औषध घरात आणू नका. चला पुढं. या विचार वेश्यागमन, तिथं कलियुगाला जागा आहे. सात्विक माणसाने जायचं नाही तिकडे बरं. सोना, दुसऱ्याचं धन घरात आणून जास्त दिवस ठेवायचं नाही. कारण दादानो कष्ट केलेला पैसा तुम्हाला सुख देतो, पण दुसऱ्याचं धन घरात आणल्यानंतर सुख देईन का मामा? नाही. कारण धनाच्या मागं अनार्थ सांगितले. म्हणून कष्टाचा पैसा तुम्हाला चुकीच्या रस्त्यावर जाऊन देणार नाही. हा, हे मात्र खरं आहे. कष्ट करा की कष्टाविना फळ ना मिळते, तुझ कळते परिणावळते, हृदयात यताही जळते, जाव लांडुनी सरिता सागरा सोडी,
सोन्याचा पिंजरा आकाशी जप गेरे पाकरा सोडी सोन्याचा पिंजरा तुझ पंख दिले देवान करविहार सामर्थ्यान दरी डोंगर हिरवीरान कष्ट करा दादा आणि कष्ट केलेला पैसा तुमच्या घरातल्या सगळ्या परिवाराला सुखात झोप देतो पण दुसऱ्याचं धन घरात आणल्यानंतर त्या धनाच्या पायी तुमचं घर दादानं दुःख भोगतं म्हणून ह्या 4 गोष्टींवर नियंत्रण ठेवा चुकून इकडे जाऊ नका सात्विक परिवार सुखात ठेवा कलियुग तिथं निवास करतो पण जिथे भजन कीर्तन नामसप्ताह अखंड चिंतन विठोबाचं आहे अशा ठिकाणाहून कलियुग दूर आहे पण परीक्षितीनं जागा दिल्या आणि कालांतराने परीक्षितीनं काय केलं महालामध्ये गेल्यानंतर उद्या शिकारीला जायचंय म्हणून कारागृहामध्ये गेला आणि एक मुकुट डोक्यावर घातला तो मुकुट कुणाचा होता तर मगध देशाचा राजा जरासंधचा डोक्यावर परिधान केला दुसऱ्याचं धन घेतलं परीक्षितीनं डोक्यावर आणि जेव्हा शिकारीला चालला पण रस्त्यात कलियुगाने त्या मुकुटात प्रवेश केला बोलो प्रेम से जय श्री कृष्ण आता परीक्षिती सात्विक बुद्धीचा होता पण दुसऱ्याचं धन डोक्यावर परिधान केलं म्हणून कलियुगानं प्रवेश केला आणि काय आता बोलतोय परीक्षिती बिघडल्याहून लागला बोलायला शिकार दिवसभर भेटले नाही 5चा टाइम झाला थकल्याला परीक्षिती तहान लागली एक ऋषीचा आश्रम गाठलं आश्रमावर गेला तिथला साधू महान भगवत भक्त होता संध्या आटपून बसला होता ध्यान लावलं होतं डोळे बंद होते त्या महान भगवत भक्ताचं नाव होतं शमीक ऋषी त्या शमीक ऋषीच्या आश्रमावर परीक्षिती व्याकुळ झालेला आहे आणि परीक्षितीनं ऋषी शांततेने ध्यान मुद्रा करून बसलेले पाहिले आणि एकाएकी परीक्षितीनं दादानं बोलणं बंद ठेवलं आणि नम्रतेने परीक्षिती चरणावर वाकणार तितक्या डोक्यातला कलियुग बोलू लागला आणि तो डोक्यातला कलियुग आता बोलतोय परीक्षिती बोलत नाही काय म्हणतोय कोण आहे हा साधू ढोंगी साधू आहे 4 राजा आलेला दिसत नाही साधूला नक्की कपट असणारा हा महान ढोंगी साधू आहे यानं मला बघितलं असेल आणि वाटलं असेल आता हस्तिनापूरचा राजा आहे याचा आदरपूर्वक मला सन्मान करावा लागल त्याच्यापेक्षा मी ध्यान मुद्रा करतो म्हणजे राजा तिकून तिकडे निघून जाईल हा आता परीक्षिती बोलत नाही कलियुग बोलतो काय बोलतो कलियुग पाता पाता कलियुगाने किती मोठं काम केलं मेलेला सर्प समोर पडलेला होता निर्द्रेष्ट असणारे समाधिस्थ असणाऱ्या साधूच्या गळ्यात बाणाच्या टोकाने सर्प उचलला आणि त्या शमीक ऋषीच्या गळ्यामध्ये टाकला आणि हसत हसत निघून गेला घरी राजा आला घरी आल्यानंतर डोक्यातला मुकुट पत्नीच्या हातात दिला आणि शांत बसल्यानंतर डोळे बंद केले आणि भगवंताची मूर्ती आठवली लगेच पत्नीला म्हणतो राणी आज एका साधूचा अपमान करून मी घरी आलोय आज एका साधूचा अपमान करून मी घरी आलोय नक्की मला काय झालं काही जाणवलं नाही पण पत्नी दादानं सांगितलं मालक नक्की काहीतरी तुमच्याकडून अपराध झालाय तुमचा चेहरा मला सांगतोय ज्या स्त्रीला दादानं आपल्या पतीचा चेहरा कळतो ना तिला पतिव्रता म्हणतात म्हणून धन्य भाग्याची आहे व तिचा पती तिचा देव असतो पतीची भूमिका आणि मग पतीच्या मुखातले शब्द आहे खरंच माझ्या हातून साधूचा अपमान झालाय एवढंच नाही झालं त्या साधूच्या गळ्यात मी मेलेला सर्प टाकला आहे गलत कर्म करून आल्यानंतर घरामध्ये दादानं सुख नसतं बरं किती प्रयत्न केले ना तुम्ही एखाद्या साधूचा अपमान कधी करीत जाऊ नका दादानो गळ्यात टाळ घालून जर देवाचं भजन करीत असेल ना तशा माणसाची निंदा कधीच करू नका त्याची हेळना करू नका नाही तुम्हाला त्याचं पटलं तर तुम्ही रस्ता दुसरा धरा पण त्याचा अपमान करू नका केलं तर काय होतं माहिती का
ऐका पुढं. कौशिक गंगेमध्ये स्नान करणारे मित्रांनी येऊन बघितलं तर गुरु महाराजांच्या गळ्यात एक सर्प दिसला. पळत गेले आणि शमिकाचा पुत्र काशी गंगेत स्नान करीत होता. कौशिक गंगात सांगितलं, बेटा तुझ्या परमपित्याच्या गळ्यामध्ये कोणत्या तरी राजानं सर्प टाकलाय. तीर्थात एक पौल होता, हातात जल घेतलं. ज्याही राजानं माझ्या बापाचा अपमान केलाय, मेलेला सर्प गळ्यात टाकलाय, मी त्या राजाला असा शाप देतो की त्याच्या वंशात पुन्हा कोणी चूक तशी केली नाही पाहिजे. हातात पाणी घेतलं आणि सांगितलं, जो बी राजा असेल, ज्या राजानं माझ्या परमपित्याचा अपमान केलाय, आजच्या दिवसापासून 7व्या दिवशी हा सर्प त्याला दंश करीन आणि राजा मृत्यूला जाईल. कथेत बसला याच्यातला आध्यात्मिक डोक्यात ठेवा बरं का. किती श्रीमंती होती महाराज राजा परीक्षितीला, किती श्रीमंती होती. पण गलत लोकाला सहारा दिल्यामुळं काय झालं, कलियुगाला सहारा दिल्यामुळं काय झालं. एवढी मोठी श्रीमंती असताना सुद्धा दादानो त्या श्रीमंतीला नमस्कार करून कुठं जावं लागलं. कुठं गेला राजा. शमिकाच्या समोर आलेल्या पुत्राला विचारलं, शृंगी का रडतो. बाबा हस्तिनापूरचा राजा तुमचा अपमान करून गेलाय. काय म्हणतो तू. हो बाबा, तुमच्या गळ्यामध्ये सर्प टाकला होता. अरे मग राजानं मजा केली असेल रे, त्याला तहान भूक लागली असेल, इथं कुणी आश्रमावर कुणी दिसलं नसेल, याकुळ झाला असेल, वैतागला असेल, मग काय होतं सर्प टाकला. अरे लोक तर आपल्याला अत्याचार म्हणून नावाने पुकारतात. आज राजा, उद्या तोच राजा एक दिवशी हार आपल्या गळ्यात टाकतो आणि त्याने सर्प टाकला म्हणून काय झालं. आपण संत आहेत रे, संतानं समाजाचं सहन करायचं शिकलं पाहिजे. आणि ज्यानं सहन केलं त्याचंच मंदिर होतं जगात. बोलो प्रेम से जय श्री कृष्ण. अंतकरणामध्ये जर तुमच्या ईर्ष्या असेल ना, अंतकरणात जर तुमच्या काम असेल ना, अंतकरणामध्ये जर तुम्ही दुसऱ्याचे दोष बघत असेल ना, तर तुम्ही संत नाहीत दादांनो, तुम्ही संत नाहीत. कारण संत कसे पाहिजे की संत समागम, इतका संत समागम पाहिजे नवनीतासारखा. दुसऱ्याच्या सुखात आणि दुःखात जो सामील होतो त्याला संत म्हणतात. जो दुसऱ्याची काम करतो त्याला साधू म्हणायचं. जो दुसऱ्यासाठी जगतो दादा त्याला माणूस म्हणायचं. पुत्राला सांगितलं, आताच्या आता हस्तिनापूरला जा. अरे तो राजा त्या हस्तिनापूर मध्ये राज्य करतो म्हणून तुम्ही आम्ही संत इथं गुपित आहेत. असता मागच आपला काटा काढला असता राक्षसाला. तू शाप देऊन बसलास. म्हणून चांगल्या माणसानं दादानं शब्द तोंडातून बाहेर पडायच्या आधी विचार करून टाकले पाहिजेत महाराज. आपल्या शब्दामुळे जर एखाद्याची अधोगती होत असेल तर ते शब्द नाहीत, ते शाप आहे. चांगले माणसं दादानं विचार करूनच बोलत असतात. शमिकानं जाऊन परीक्षितीला सांगितलं, माझ्या पुत्राकडून चूक झाली त्याबद्दल मी शर्मिंदा आहे, पण माझी एकच विनंती आहे, आजपासून 7व्या दिवशी तुम्हाला मृत्यू आहे. आणि साधूच्या पुत्रानं दिलेला शाप तर काही माघारी घेता येत नाही. धनुष्यातून पडलेला बाण माघारी घेता येत नाही. माणसाच्या तोंडातला शब्द सांगितलं, महाराज तुमच्यासारख्या संताचा अपमान ह्या परीक्षेतून घडलाय. ज्या अर्थी मी 7 दिवस मरत नाही त्या अर्थी तुमच्या पुत्रानं माझ्यासाठी खूप मोठं वरदान दिलंय, शाप नाही दिला. 1 सेकंद सुद्धा मी जगायला पाहिजे नव्हतो. एका साधूचा अपमान करून मी घरी आलोय, पण तुमच्या पुत्रानं माझ्यावर उपकार केलाय आणि खरंच त्याचा मोबदला चुकवायचा आहे. काय करू, आताची आता जा आणि 7 दिवसात करायचं जे कर्म आहे ते लवकर कर, कारण तू 7व्या नंतर मरणार आहेस.
म्हणून सर्व मायबापांनो भाग्यशाली आहे तुम्ही. मरायचं असेल ना तर भागवत श्रवण करून मरा. शास्त्रात 2 ग्रंथ सांगितलेले आहेत. जीवन जगायचं असेल तर भगवद्गीता श्रवण करा, आणि मरायचं असेल तर दादानो परीक्षित होऊन मरा. तुमचं मरण तुम्हाला वाटणार नाही. कारण जगावा कसं हे भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं, आणि मरावा कसं राजा परीक्षितीला सुकाचार्यानं सांगितलं. म्हणून मी तुम्हाला सांगत नाही, मी बोलत नाही, इथं महान साधू पुरुष पुरावे देऊन सांगतात. गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. जो गीता आणि भागवताचं श्रवण करतात ते देवाचे कोण होतात? अखंड चिंत म्हणजे चिंतन करणारे भक्त होतात. बोलो प्रेम से जय श्री कृष्ण. जय श्री कृष्ण. नमस्कार केला आणि परीक्षिती गंगाच्या काठावर आला. आणि परीक्षिती गंगाच्या काठावर प्रत्येक ऋषी मुनीला काय म्हणतो? आता तिथे काही साधारण होते का? वसिष्ठ च्यवन गौतम मेधा तथा अंगिरास्य पुलस्य वामदेव. पण एकाच्या पुढे राजा दुःखित आहे, पण त्या साधूला उत्तर देता आलं नाही. महाराज आजपासून 7व्या दिवशी मरणार आहे, काय करू? महाराज आजपासून 7व्या दिवशी मरणार आहे, काय करू? एकालाही उत्तर देता आलं नाही. पण तितक्यामध्ये काय झालं? व्याकुळ असणारा राजा, तितक्यामध्ये काय झालं? व्याकुळ असणारा राजा सर्व संतांच्या समोर विनंती करतो. कुणी म्हणतं आमचा चातुर्मास चालू आहे, कुणी म्हणतं इकडची तारीख घेतली, कुणी म्हणतं इकडे कथा सुरू करायची, मला तुम्हाला देता वेळ येणार नाही. सगळ्यांना आपापले अंग काढून घेतले. प्रश्न पडला, राजा व्याकुळ आहे. या राष्ट्राचा, या हस्तिनापूरचा राजा संकटात सापडला. दर्यातले खोऱ्यातले सर्व संत महंत तपस्वी सर्व असणारे राजाच्या दुःखात सामील झाले. का झाले? त्यांच्या राजाच्या पूर्वजांनी समाजावर खूप मोठा उपकार केलता. माणूस जिवंत असताना महिमा कळत नसतो, माणूस मेल्यानंतर मातीला माणसं ज्या अर्थी इतके आले त्या अर्थी त्या माणसाचा महिमा त्या दिवशी कळतो. बोलो प्रेम से जय श्री कृष्ण. चिंतनीय विषय. रडत आहे राजा, पण काय झालं महाराज? एकाला उत्तर देता आलं नाही. तितक्यामध्ये सूतजी सोनकजी ऋषींना सांगतात, ऋषी हो, 16 वर्षाची विभूती समोरून आलेली आहे. नग्न अवस्थेमधला महान विभूती साधू दिगंबर केशवर्णम. सर्व ऋषी मुनीनं ते चालते ज्ञानाचे बिंब दिसले. चालतं ज्ञान दिसल्यानंतर ऋषी मुनीने सांगितलं, राजा, ए राजा, अरे खरंच आनंदाची बातमी आहे राजा. तत्रा भगवत भगवान व्यासपुत्र श्री व्यास मुनी का नंदन श्री सुकाचार्य चाललेले आहेत, आणि त्यांचे जाऊन तू पाय धर. नक्की तुझं मार्गदर्शन फास तेच करू शकतंय. 16 वर्षाची होते. राजस कुमार मदनाचा पुतळा रवी ससी कळा लोपलिया. आणि अशा जाऊन त्या लेकराचे चरण राजानं पकडले. कसा दिसायला होता? दिगंबरम वस्त्रकीर्ण केशम प्रलांब बाहू सुरमूर्तयाना. विष्णुरात राजाने व्याकुळ होऊन परीक्षितीनं व्याकुळ होऊन सुका मुनीच्या चरणी नतमस्तक होऊन सांगितलं, महाराज जल्दी मरने वाले का मुक्ति का साधन बताइए महाराज. आजपासून मी 7 दिवसात मरणार आहे. तितक्यात परीक्षितीकडे पाहिलं, त्या 16 वर्षाच्या तरुणानं सांगितलं, काय राजा आहे? मरणाला घाबरतो राजा? 7 दिवसानंतर मरणार याच्यासाठी तुझ्या डोळ्यात पाणी शोभत नाही राजा. एक काम कर. काय करू महाराज? घाबरू नको. आल्या आल्या प्रश्न विचारणारे काही अतिथी काही करणारेस का नाही माझे उपचार? बसायला आसन टाकलं. सर्व प्रजातले तपस्वी साधू सोद्या तिथं आहेत. 16 वर्षाचं ज्ञान आल्यानंतर राजा परीक्षितीनं प्रश्न केला, महाराज आजपासून 7व्या दिवशी जाणारे काहीतरी साधन द्या. परीक्षितीकडे पाहिलं. सुखमुनीनं सांगितलं, आलेल्या अतिथीचा आधी काय केला पाहिजे? आदर केला पाहिजे. का आल्या आल्याच प्रश्नामागं प्रश्न टाकलीस तू? काही आहे का नाही रुबाब?
आलेल्या अतिथीला काय केलं पाहिजे? ती कुंकवली मावशी झोपली बघा, जणू काय धरून आणून बसविल्यात. हो, त्यांना पाहिजे रंगीबेरंगी, हे की नाही, इकडचं तिकडचं. पुराण उघडले की लय जड जातं. तरी मी गोष्टी सारखं सांगतो तुम्हाला कळावं म्हणून. झोपू नका. शेजारीन झोपली तर हळूच चिमटा घ्या, तिला कळता कामा नाही. बोलो ना प्रेम से जय श्री कृष्ण. जय श्री कृष्ण. तोंड उघडीचा जय श्री कृष्ण म्हणल्यावर शेजाऱ्याचं पाप डोक्यावर येत नसतं. जरा मोठ्यानं म्हणा खाल्ल्यावनी. बरं लय खाऊन येतात म्हणूनच झोपता का? चांगलं ऐकण्यासाठी जड जात ना, हे की नाही. थोडं मनोरंजन केलं म्हणजे हा 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 हे मग मजा येते. इकडचं तिकडचं नाही, पण ते काय असते मग थोडा विषय कट होतो, कळत नाही. मग बोलो ना प्रेम से जय श्री कृष्ण. कोणी तो तोंडच उघडलं नाही. कसा देव तुमचं चांगलं करीन बरं. हा, मगापासून एकलाच बडबड करतोय, तुम्हाला काय हाय का नाही? मना जरा मोठ्यानं बोलो जय. असं सगळ्या सावध झाल्या. मामाला नका ढकलू. सगळ्या सावध झाल्या. आता ताण नाही. आणि त्यातले त्यात पुन्हा अशी इमारत माझ्या समोर बसवल्यात की हे मला डायरेक्ट म्हणतात, महाराज कथा करायलाच म्हणतात, बस कर आता. हरे कृष्ण हरे कृष्ण. राजा परीक्षितीनं सुखाचार्याचं स्वागत केलं, सुंदर पैकी स्तुती केली. महाराज सोरधरा हर की कथा सुनाने वाले, की कथा सुनाने वाले, हर की कथा सुनाने वाले. ताली ताली स्वागत. सुनाने वाले, उनको लाखों प्रणाम, उनको लाखों प्रणाम, उनको लाखों प्रणाम. टाळी वाजून सुखाचार्याचं स्वागत करा. उनको लाखों प्रणाम, उनको लाखों प्रणाम. बदल नाही करायचं. तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम. हर की कथा सुनाने वाले, कथा सुनाने वाले, प्रभु की कथा सुनाने वाले, प्रभु की कथा सुनाने वाले. उनको लाखों प्रणाम, उनको लाखों प्रणाम. उनको लाखों प्रणाम, उनको लाखों प्रणाम. हम लेकर विष का प्याला हो गए थे यम के द्वारा. हम लेकर विष का प्याला जा रहे थे यम के गाला. हम लेकर विष का प्याला हो गए थे यम के द्वारा. हम लेकर विष का प्याला हो गए थे यम के गाला. वो राह बताने वाले, राह बताने वाले, वो राह बताने वाले, ओ राह बताने वाले. उनको लाखों प्रणाम, उनको लाखों प्रणाम. उनको लाखों प्रणाम, उनको लाखों प्रणाम. राजा परीक्षिती सुखाचार्यांचं स्वागत करीत आहे. स्वागत. बसायला आसन. सर्व ऋषी मुनी स्वागतासाठी. हरी बोल.
बल खो बैठे थे तन में हम बैठ गए गए थे मन में वो खो गए थे तन में बैठ गए थे मन में बल खो बैठे थे तन में थे मन में वो बैठे थे तन में वो आग जगाने वाले हरि नाम लुटाने वाले वो आग जगाने वाले हरि नाम लुटाने वाले तुमको लाखों प्रणाम तुमको लाखों प्रणाम तुमको लाखों प्रणाम तुमको लाखों प्रणाम हम पार तेरा क्या पावे बस शीश नहीं यही गावे हम पार तेरा क्या पावे हम शीश नहीं जो पावे हम पार तेरा क्या पावे बस शीश झुका यही गावे हम पार तेरा के पावे बस शीश झुका कर जाए वो प्रेम लुटाने वाले हरि नाम लुटाने वाले वो प्रेम लुटाने वाले हरि नाम लुटाने वाले तुमको लाखों प्रणाम तुमको लाखों प्रणाम तुमको लाखों प्रणाम तुमको लाखों प्रणाम हरि कथा सुनाने वाले हरि नाम लुटाने वाले हरि कथा सुनाने वाले हरि नाम लुटाने वाले तुमको लाखों प्रणाम 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 जय जय श्री राधे श्याम. लय आळस नका तरी जाऊ इतका आनंद झाला दादानं पुष्पार्पण केलं चंदनम समर्पयामे आणि जेव्हा सुखदेवाचं स्वागत केल्यानंतर मग भाव तिथं देव प्रगट होतो आल्याला पाहुणा किती दिवस घरी ठेवायचं हे तुमच्या पहिल्या दिवशीच्या स्वागतावर अवलंबून आहे त्या दिवशी जर तुम्ही दिल्यावानी स्वागत केलं हो आणि मग पाहुण्यानं बी विचार करायचा किती दिवस राहायचं लयच गुलाबजामुन अमुकन तमुकन खायला दिलं म्हणजे पाहुण्यानं घरी जाऊन जायचं नावच काढायचं नाही का हो पहिलं दिन पाहुणं पण दुसऱ्या दिवशी पहिल्या दिवशी होईन पुरणपोळी पण दुसऱ्या दिवशी बेसन भाकर मग त्यातली त्यात घरात एखादी सुगरणीन बरी असली तर बरं आहे मग तर काय नाही तिसऱ्या दिवशी भाकरी करू पुन्हाच घालते खाऊ तिसऱ्या दिवशी भाकर करपलेली घर ताटात आली की समजायचं आता हल्ली मुक्काम बदलला निघा पण काही पाहुणे आले जायचं नावच मावशव काढीत नाही तो घरातल्याला म्हणावं लागतं पाहुणं काय ते मी तुम्हाला म्हणत होतो काय ते हा पप्प्याच्या आईची आठवण आली का हा मी तिलाच बोलवतो इकडं जायचं नावच नाही याला म्हणायचं नाही आदर दादानो आदर ज्या दिवशी केला त्या दिवशी स्वागत इतका आनंद झाला आणि राजानं प्रस्ताव मांडला महाराज आजपासून 7व्या दिवशी जाणार आहे येडा आहेस तू राजा अरे ज्याचा जन्म झालाय तू जाणार हे पक्क आहे बरेच जण मरायला घाबरतील पण वैराग्य कुठं धारण होतो माहिती का मसान वाट्यात असे चेहरे बघायचे एखाद्याच्या मातेला गेला की तुम्हाला चेहरे सगळ्याचे बघायला भेटत हो असं शांत वातावरण असतोय तिकडं पेटवायला सुरू केलं की डायरेक्ट मग एक जण सकाराम तुकारामला म्हणतो उसन्या तांबाखूला उसना चुना म्हणेत गेला रे शंकर तात्या मग सकाराम म्हणतो मग आपला बी नंबर एक दिवशी आहे असेच आपल्याला येऊन फुकून घरी जाणार आहेत तिथं असे विचार करते तर घरी आले मरायचं नाव काढीतच नाहीत ना
मरण ठरलंय महाराज. राजा 7व्या दिवशी जाणार आणि आपल्यासाठी काय 8वा वार आहे का? होय होय मामा, 8वा वार आहे आपल्याला. आपण बी 7च दिवशी जाणार. मग कुणी मंगळवारी जाणार, कुणी बुधवारी जाणार, कुणी कधी जाणार, कुणी दिवसा, कुणी रातचं, कुणी खाता, कुणी पिता, कुणी चलता, कुणी प्रवासा. पण कधी जाणार सांगू शकता का कथेत बसून? क्या भरोसा है इस जिंदगी का कि साथ देती नहीं वो किसी का. क्या भरोसा है इस जिंदगी का कि दम निकल जाएगा चलते चलते, क्षमा बुझ जाएगी जलते जलते. कि दम निकल जाएगा रोशनी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. आज बसलोत कथेत, उद्या बसू याची काय गॅरंटी आहे महाराज? कि आराम के है सब संग साथी, जब वक्त पड़ा तब कोई नहीं. मतलब के है सब जग इस दुनिया में, किसी का कोई नहीं. सब है पैसे के भाई, दिल का साथ नहीं कोई. खाने पीने को पैसा है तो जरूरी बंदी करे, एक दिन खाना नहीं मिला तो फिर के जवाब करेगा. सब है पैसे के भाई, जब टिकट मिला है ऊपर का डेरा किया मशानों में, वहां जलाने वाले लाखों थे, मरने वाला कोई नहीं. पेटवणाराची गर्दी पण पेटत ते त्याला माहिती. सगळे माणसं घरी येतात, 10 दिवस चिंता करतात आणि मग 11व्या दिवशी राम राम. कि नाही कुणाचे कुणी तुझे नव्हे रे कोणी, नाही कुणाचे कुणी तुझे नहे रे कोणी. अंतिल जाशील एकल प्राण्या माझे माझे म्हणून, अंतिल जाशील एकला प्राणा माझे माझे म्हणून. नाही जाशील एकल प्राणा माझे माझे म्हणून. हो अंती जाशील एकल प्राणा माझे माझे म्हणून. नाही गुणाचे कुणी तुझे नव्हे रे कोणी, नाही गुणाचे कुणी तुझे नव्हे रे कोणी. अंतिल जाशील एकला प्राणा माझे माझे म्हणून. अंतिल जाशील एकला प्राणा माझे माझे म्हणून. अंतिल जाशील एकला प्राणा माझे माझे म्हणून. खरं बोला, कुणी कुणाचं नसतं दादांनो. राजा परीक्षितीला सांगितलं, सुखाचार्यानं काय काळजी करतो, 1 तास उरला खटवंग रायाशी. अरे 1 तासात त्यानं त्याचं मुक्तीचं साधन केलं, तू काय घाबरतो? म्हणजे वैद्य सुद्धा पेशंटला व्यवस्थित सांगणारा पाहिजे ना. नसता इतके पैसे लागतील, तुमचं असं झालंय, तुम्हाला एवढं एवढं ऑपरेशन करावं लागेल. काही काही असे डॉक्टरनं दादांनो माणसं दवाखान्यात गेले ना वापस आलेच नाही या कोरोनाच्या काळात. हो, म्हणून आपण तोंडाला मास्क तसलं काहीच लावलं नाही आतापर्यंत. तर नाही लावलं, सर्दी नाही, खोकला नाही, काहीच नाही. काही काही किती वाईट दिवस आलते महाराज. आईनं जन्म लेकराला दिलाय, त्या माईचं तोंड सुद्धा पोराला बघून दिलं नाही दादानो डॉक्टर लोकांना. किती वाईट दिवस आलता 2 वर्षाच्या काळात. नवीन नवीन रोगाला इतके घाबरले की काही घाबरूनच मेले. गावात सख्या गेला की तू क्या घाबरला, आपला नंबर आहेच म्हणला. इथले नाही बघ ना सख्यान तू क्या घाबरत बसतान. इथं तसं काही मी कोणाला बोलत नाही, तुम्हाला हसविण्यासाठी बोललो. बोलो जय श्री कृष्ण. जय श्री कृष्ण. गावात एखादं गेलं की दुसरं म्हणतं आपला नंबर आलाच.
अहो आला माणूस तर ते गेलो. सगळे घाबरले. ज्या गलीत पेशंट निघलं तिकडं कुणी जायचं नाही. आणि काही तर पैसे चगळून नाही चुरून घेतले महाराज. पैसे गेले, माणूस गेला, खाली दादा नसत. याच्यासाठी भागवत ऐकायचे, याच्यासाठी कथा ऐकायची, याच्यासाठी सप्ताह करायचा आहे, याच्यासाठी संप्रदाय करायचा आहे की आपलं अंतकरण धाडस करा. मर जे होईन ते होईन, मरण होईन. मरायच्या आधीच घाबरून मेले. काही तर झटक्यात गेले. रामकृष्ण हरी. बटन वरून यमानं दाबलं की इकडं कार्यक्रम संपला. मार्गदर्शन केलं. मग राजाचा प्रश्न आहे, वरियाने ते प्रश्न वा राजा, काय प्रश्न वा. तुझ्या हिता करता नाही. कलियुगात जेवढे जीव जन्मणार आहेत ते 7च दिवसात जाणार आहे. त्यांच्यासाठी बोलो. सृष्टी प्रक्रिया सांगितली महाराज. या पृथ्वी तलावर काहीच नव्हतं दादा. पहिलं चंद्र नाही, सूर्य नाही, तारा नाही, गगन नाही, काही सुद्धा नव्हतं. अहम ब्रह्मास्मीन. फक्त या पृथ्वी तलावर फक्त ब्रह्म होतं. आणि त्या ब्रह्माची इच्छा झाली अनेक जण व्हावा म्हणून माया उत्पन्न केली. तिचं नाव आहे ढालगज. की पहिले कोटेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्यच होते पायी कानोबा तेरे तेरे. तेथे एक ढालगज निर्माण झाली. ढालगज म्हणजे ही माया. हो, माया म्हणतात. मायाचा अर्थ काय होतो? जे दिसतं हे जेवढं दिसतंय तेवढं खोटं करते. आणि जे दिसत नाही त्याचं नाव ब्रह्म आहे. आणि जे दिसतं तिचं नाव माया आहे. म्हणून या मायेचा आश्रय कुणी घेतला? ब्रह्माने घेतला. आणि या दोघांच्या मिलनातून ह्या जगाची सज्जनानं उत्पत्ती झाली. भगवंताचं मान होतं दादानो. की ज्ञानम परम गुहे यद विज्ञानम समर्जन. देवाची मनातली इच्छा प्रगट झाल्यानंतर देवाच्या नाभी कमळातून एक 4 मुखाचा ब्रह्मदेव प्रगट झाला. आणि ब्रह्माला सांगितलं उत्पत्ती करा सुरू. त्या काळात उत्पत्ती सुरू केली दादानो. आणि ब्रह्मदेवानी हो रज तम आणि सात्विक रूपांतरातून 3 प्रकारची सृष्टी निर्माण केली. चला पुढं. इतकं दिव्य विभूती तयार केली दादानो. सप्तर्षी ऋषी तयार झाले. तत्र नारदजी. आणि एक एक करता करता सज्जनानो ब्रह्मदेवाने मनु आणि शतरूपा राणीचा जन्म स्वीकारला. या पृथ्वी तलावर पहिले एक पुरुष आणि एक नारी तयार झाली. त्या नारीचं नाव होतं शतरूपा आणि त्या पुरुषाचं नाव होतं मनुराजा. या पृथ्वी तलावरले पहिले स्त्री आणि पुरुष जर कोण असेल तर मनु आणि शतरूपा त्या काळात तवा. आणि या दोघांपासून ही तुमची आमची सृष्टी निर्माण झाली. पण महाराज सांगितलं बाळांनो तुम्ही दोघं पती पत्नीचं रूपांतर करा आणि सुंदरपैकी प्रजा निर्माण करा. पण सांगितलं बाबा पती पत्नी झालो तर आम्ही, पण आमच्यासाठी घर कुठे? घर म्हणजे त्या काळात पृथ्वी होती. पण ती पृथ्वी दादानो एका राक्षसानं नेऊन पाण्यात टाकली होती. कोण होते ते राक्षस? त्याचं विचिंतन करायचंय आपल्याला. थोडंसं चिंतन करायचंय. पण मला वाटतं थोडंसं भजन करू. थोडा वाणीला विसावा होतो आणि तुम्हालाही फ्रेश होता येतं है की नाही? कुणाचा फोन आलाय बघा. फोन आलता. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. सर्वांनी टाळी वाजून प्रेमाने म्हणायचंय. विठुबरायाचं भजन आहे एकदम गोड ताल तालाच. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा माझा
माझा माझा माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा माझा टाळी थोडे हात थोडे समोर घ्या अंगातली थंडी पळून जाईल विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 टाळ्या. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा म्हणा सर्वजण सर्व हरी हरी राधे विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा बोला बोला विठ्ठल माझा 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 राधे विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा ओ विठ्ठल माझा 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 टाळी 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा ओ विठ्ठल माझा 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 हो विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा हरी बोल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा ओ विठ्ठल माझा 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 टाळी टाळी टाळे विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा
माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठला. राजा परीक्षितीनं प्रश्न केला, महाराज आमचा तुम्हाला प्रश्न आहे. सृष्टी निर्माण करण्यासाठी मनुष्य रूपा राणीला जे सांगितलं, पृथ्वी कोणी नेली महाराज? थोडीशी त्यांना आवाज देत जा. आम्हाला बाहेरची काय गरज आहे महाराज? ठीक आहे बर का, देत जा. म्हातारा माणूस आहे, सांभाळून घ्या. असू द्या बाबा, असू द्या, शांत राहा. इकडे लक्ष द्या. ज्याला जे नाही भेटलं ते तापत ना, तापू नका. बरेच जण म्हणते देव श्रीमंताला भेटतो, बरेच जण म्हणते विद्वानाला देव भेटतो. पण का जातसे इदुरस्य यादवपते. महाभारतामध्ये इदुर काका सुकाचार्य म्हणतात, कारण हीच कथा मैत्री इदुराचा संवादात सुद्धा कथा झालेली भागवताची. उद्या शांती दूत होऊन भगवान परमात्मा 5 पांडवासाठी 5 गाव मागायला जाणार आहेत. लक्षपूर्वक ऐका. सुकाचार्यांचा संवाद सुरू झाला. अख्खं हस्तिनापूर सजवण्यात आलं आणि जगाचा मालक आल्यानंतर सज्जनानं हस्तिनापूरच्या दरबारामध्ये 2 सेवकांनी आरुळी दिली. राजाजीराज महाराज कृष्णचंद्रजी महाराज पधारे हो. सगळ्या लोकांना स्वागत केलं. हस्तिनापूर मध्ये जगाचा मालक आलेली बातमी चौकड पसरल्यानंतर त्याच्या आदल्या रात्रीला काय झालं महाराज? दाशीचा पुत्र इदुर काका होते, पण आंधळ्या धृतराष्ट्राला इदुर नीती सांगतात महाराज. गोड इदुर नीती म्हणून पुस्तक आहे, अवश्य माणसाने वाचलं पाहिजे, वाचलं पाहिजे. इदुर नीती. कि यदा तु राजा सुसुनं सुप्रधान पुस्नेन धर्मेन निगया दयाना भ्रातोरस्य वीतुसुतनं विबंधनं. महाराज छोटा भाऊ या नात्यानं बोलतो, तुमचा ज्येष्ठ पुत्र दुर्योधन आहे ना, खूप वाईट आहे, वाईट आहे. आणि शास्त्र सांगतं अंगाला रोग झाडायच्या आधी ते रोग जिथून सुरुवात झालं तिथलं छेदन केलं पाहिजे महाराज. टोपल्यामध्ये समजायचं 100 आंबे, पण त्यातला 1 आंबा नासलाय. शहाण्या माणसाने नासलेला आंबा फेकून द्यायचा मावल्या हो, का बाकीचे आंबे? बोला ना. नासल्याला फेकायचा का बाकीचे चांगले आहेत 99 ते फेकायचे? हा, हुशार आहेत, कथा ऐका त्यात म्हणायचं. तसं इदुरानं सांगितलं, दादा मी तुमचा भाऊ या नात्यानं बोलतो, दुर्योधन तुमच्यात नासलेला कांदा आहे आणि मला वाटतंय तो उचलून फेकला तर बाकीचे नासणार नाहीत. एवढंच बोलले इदुर काका. दुसऱ्या दिवशी दुर्योधनानं सांगितलं, दाशीचा पुत्र असून माझ्या विरोधात माझ्या बापाला भडकितोस, चालता हो म्हणले माझ्या राज्यातून. महाभारतामध्ये दादानो पांडवाच्या पक्षामध्ये धर्मराज युधिष्ठिर होते. धर्मराज. आणि जोपर्यंत दादानो हस्तिनापूरमध्ये धर्म म्हणजे यमाचं प्रतीक होते इदुर काका,
तोपर्यंत देव शांतीदूत होऊन आले नव्हते. पण देवाला कळलं की दुर्योधनाने इदुराला सुद्धा हाकाललं. आता तिथं जर धर्म राहिला नाही तिथं अधर्म सुरू झाला. म्हणून देव दादानं चालून आले. पण देवाच्या स्वागतामध्ये सज्जनानं त्या टायमाला इदुर काका नव्हते. इदुर काका तुमच्या आमच्यासारखी प्रजेत उभा होते. जगाच्या मालकानं आल्या आल्या स्वागत केलं दुर्योधनानं. आऊ ना केशव. पण दुर्योधनाच्या स्वागतामध्ये स्वार्थ होता दादानो. देवाचा आदर नव्हता. देवानं सांगितलं दुर्योधना 5 पांडवासाठी मी आलेलोय. 5 गाव तरी मागण्यासाठी आलोय. दुर्योधनाने एका शब्दात उत्तर दिलं. म्हणले केशव बोलू का? हो. युद्ध खेळल्याशिवाय सुईच्या टोकावर जेवढी माती बसेल ना तेवढी मी 5 पांडवांना देणार नाही. देवानं सांगितलं दुर्योधना युद्ध कळतं का तुला? कितीतरी स्त्रिया विधवा होणार, कितीतरी लेकर अनाथ होणार, ही माती लाल बुंद होणार आणि तू युद्ध मागतो पांडवाकडून? त्यावेळेस कपटी असणाऱ्या दुर्योधनाने शकुनाचा आश्रय घेतला होता. शकुनी मामाचा. देवाला कैद करायचा प्रयत्न केल्यानंतर देवाने चतुर्भुज रूपामध्ये सगळ्याला दर्शन दिलं. तिथं गंगापुत्र भीष्माचार्य असून सुद्धा काही बोलू शकले नाहीत. भगवान श्री कृष्णानं सांगितलं दुर्योधना तुझं मला भेटलं. देऊ शकत नाही ना? येऊ तर ठीक आहे. पण गंगापुत्र भीष्माने दुर्योधनाला सांगितलं नालायक आहेस तू. कुणा पुढे तू बोलून गेला तुला कळलं का? ज्याचा आवाज ऐकल्यानंतर सगळे राजे सुद्धा थर कापत होते. तू द्वारकानाथ श्रीकृष्णाच्या पुढे काय बोलून गेलास? ह्या गवळ्याच्या पोराला कैद करा आदेश दिलास. अरे तू इथं फक्त एकमेव जिवंत आहेस इथं गंगापुत्र भीष्म आहे म्हणून. मागच तुझं धुपन वाजलं असतं राजा. पण तू आज देवाचा अपमान केलास. माफी. हात जोडून दुर्योधनाने सांगितलं केशव नाराज होऊ नका. माझ्या आईनं तुमच्यासाठी सुंदर असा दुधाचा पेला दिला आणि जेवणाची व्यवस्था केली. देवानं सांगितलं जिथं प्रेम नाही तिथं देव जेवत नाही. सांगितलं दुर्योधना मला निमंत्रित आहे. मी निमंत्रण दिलेलं आहे मला एक जणानं. कोण आहे? म्हणले इदुर काका. पब्लिक मध्ये उभा असणारा इदुर म्हणला देव तर आता आला आणि कधी मला भेटला आणि कधी मला दिलं निमंत्रण? हे असं कसं शक्य नाही? दिलं म्हणले. अहो म्हणले काय देवा त्याला आता खायचं अवघड आहे तर तुम्हाला काय जीव घालील? देव म्हणला निमंत्रण दिलंय ना मग व्यवस्था केली असेल. पळत गेला. वनात होती झोपडी. त्या झोपडीत होती त्या इदुराची धर्मपत्नी. तिचं नाव होतं मृदुला. आपल्या प्रिय राणीला सांगितलं अगं किती भाग्यशाली तू या झोपडीमध्ये जगाचा मालक प्रसाद घेण्यासाठी येत आहे. पतीचे शब्द ऐकल्यानंतर त्या मृदुला देवीनं काय केलं? अख्खी आपली झोपडी सारवून घेतली मावल्या. आज देव माझ्या घरी येणार आहे. देवानं उद्धवाला संग घेतला आणि सज्जनानं भगवान परमात्मा त्या घरी गेले. कोणच्या घरी? हो उद्धवजी चल विदुरा घर जावे. उद्धवजी चल विदुरा घर जावे. आपल्याला आवाज येत आपल्याला. चल विदुरा घर जावे. बाकीचे गायकांचे आवाज कमी द्यायचे. चल विदुरा घर जावे. हो शबरी के बेर सुदाम जी की चावल. शबरी के बेर सुदाम जी की चावल. रुचि रुचि भोग लगाए. चल विदुरा घर जावे. उद्धवजी 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 चल विदुरा घर जावे.
धन की मेवा त्यागी साज विदुर घर पायो, सबसे ऊंची है प्रेम सगाई. पण दुर्योधनाचं त्यागलं बरं का. जिथं दादानं स्वार्थ तिथं देव जेवत नाही. इदुर काकाने दादानं काय केलं सांगितलं, पत्नीला मी आता केळीच्या बागामध्ये जातो आणि एक केळीचा फण घेऊन येतो, तोपर्यंत तू देवांची व्यवस्था कर. बिचारी स्नान करण्यासाठी बसली. जगाचा मालक म्हणतो, काकी ताटी उघडा काकी. अर्धवट कपडे अंगाला गुंडाळी. दादानं देवाचा चेहरा बघितल्यानंतर काय करावं तिला काहीच कळेना. आओ ना केशव इधर बैठो ना, केशव या जगा अच्छी नाही, इधर बैठो ना, ही जगा अच्छी नाही, इधर बैठो ना. अख्ख्या झोपडीमध्ये देवाला नाचिलो महाराज. अरे ज्याच्यासाठी दादानो युगच युग गेले महाराज, उलट टांगून घेतलं साधू मुनीनं. पशु पक्षी जेव्हा त्यांच्या शरीराला येऊन छेदन करतात त्यावेळेस त्या साधूनं, उलट्या टांगलेल्या साधूनं सांगितलं पक्ष्यांना, पक्षी दादानो जोपर्यंत जगाचा मालक आम्हाला भेटत नाही तोपर्यंत तुम्ही डोळ्याला फक्त खाऊ नका. कि कागासन खाइयो चुन चुन कर खाइयो मास, दो नैन छांड दियो पिया मिलन कियास. ए पक्षी दादानो, जोपर्यंत जगाचा मालक या दोन डोळ्यानं बघत नाही तोपर्यंत डोळ्याला मात्र चुंची मारायचं काम करू नका. कि जन्म जन्म मुनि जतन कराई, अंतिराम कही आवत नाही. जन्मची जन्म गेले, देव सपनात आला नाही. आज इदुराच्या धर्म पत्नीने जगाचा मालक आख्या झोपडीत नाचविला आणि देवाला केळी खायला द्यायला लागली. केळीच्या आतला गाभारा फेकून द्यायची आणि देवाला कातडी खाऊ घालायची. जगाचा मालक तिच्याकडे बघून खात होता. एक केळ नाही खाल्लं दादानो, 40 केळाची कातडी देवानं खाल्ले. तिची प्रेम भक्ती पाहिल्यानंतर पत्नीला हाक मारली, सुनतेजी धीरे बोलो. अरे देव येईल लवकरात लवकर, देवासाठी माखन मिश्री लाव, हे मी ब्रज मधून घेऊन आलोय. ती म्हणली घेऊन आलात? अरे मी देवाचं स्वागत करण्यासाठी थांबतो म्हणले ताटीच्या दारात. ती म्हणली ताटीच्या नाही, श्रीमानजी कव्हा जेवून बसलेत. बघितलं तर श्रीमानजी चुलीपशी केळी खात होत नव्हते, कातडे खात होते. हळूच देवाच्या हातातलं कातड घेतलं आणि पेढा हातात दिला. पेढा देवानं तोंडात टाकला आणि सांगितलं, काका जो स्वाद छिलके में है ना वो स्वाद तुम्हारे पेड़े में नहीं है. देवाला दादानं किती प्रेमानं खाऊ घातलं. देव त्याच्या अंतकरणातला भाव बघतो महाराज. भाव सांगितलं, काका कि अन्न वस्त्र मुझको न चाहिए, आप हो जाए मेरा बस यही सत्कार है. भाव का भूखा हूं मैं, भाव ही एक सार है. जो मुझको भाव से भज उसका बेड़ा पार है. त्या इदुर काकाला जेव्हा भगवान परमात्मा शेवटला निज धामाला जातात त्यावेळेस उद्धवापाशी सांगतात, 2 अवतारामध्ये 2च माणसानं मला खाऊ घातलं प्रेमानं दादानं. बरं का, देव बोलतो, मी नाही बोलत. या पृथ्वी तलावर नाही, 2 देवाचे 24 अवतारात भागवतात सांगितलेत. पण 2 अवतारामध्ये 2 भक्तानं देवाला इतकं जीव घातलं की देव म्हणला की माझी आई सुद्धा मला इतकं जीव घालीत नाही. रामायणाच्या प्रसंगी वनवासात शबरीनं जीव घातलं आणि भागवतामध्ये दादानं इदुराच्या पत्नीनं भगवान श्रीकृष्णाला जीव घातलं. दोन्हीही फळच आहेत. पण दादानं त्या टायमाला देव भक्तीसाठी वेडा होतो आणि भक्ताचा प्रेम स्वीकारण्यासाठी देव वैकुंठाला लाथ मारतो. मी का बोलतो दादानो, देवानं दुर्योधनातली सगळी असणारी जी प्रेमाची होती ती स्वार्थात घातली. पण इदुराच्या घरी येऊन इदुर काकाला आणि काकीला सांगितलं, काका काकी येतो मी. जगाचा मालक निज धामाला जाताना कुणाचं नाव घेतलं नाही, पण इदुराचं